नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, तर या ठिकाणी आपण बघा एक गणित पाहणार आहोत। एका परीक्षेत अचूक उत्तरासाठी 5 गुण दिले जातात, चुकीच्या उत्तरासाठी 3 गुण दिले जातात। रवीने एकूण 20 प्रश्न सोडवले तर त्यास 60 गुण मिळाले, तर त्याचे अचूक प्रश्न किती आणि चुकीचे प्रश्न किती? तर बघा, एकूण सोडवलेले प्रश्न त्याने आहेत 20। जर त्याचे 20च्या 20 प्रश्न बरोबर आले असते तर त्याला बरोबर उत्तरासाठी 5 गुण दिले जातात, तर त्याला 100 गुण मिळाले असते। सगळेच प्रश्न बरोबर आले असते तर 20 गुणिले 5 100, परंतु त्याला मिळालेले मार्क किती आहेत? 60। 100 मधून 60 गेले, ते वजा केले, किती आले? 40। आता या 40ला काय करायचं, तर हे 5 गुण बरोबरचे आणि हे चुकीचे 3, ह्या दोघांच्या बेरजेने ह्याला भागायचं। 5 आणि 3 किती झाले? 8। 8 पंचे किती झाले? 40। म्हणजे चुकीचे जे प्रश्न आहेत हे किती आहेत? 5 आहेत। एकूण प्रश्न होते 20। 20 पैकी जर 5 चुकीचे असतील तर बरोबर प्रश्न किती असणार? 15।